इंग्लंडमधल्या ब्रेक्झिट प्रमाणे नोटाबंदीबाबतची जनमत चाचणी विरोधात गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। तर काळ्या पैशाप्रमाणे तुमच्या मनातही काही काळबेळ तर नाही ना असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राज्यसभेतल्या भाषणाचं कौतुक केलं। मनमोहन सिंग यांची मतं गांभीर्याने घ्यावीच लागतील असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडलं। या चाचणीमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध जनमत गेलं तर जसं ब्रिटनमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी जे धोरण अवलंबलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझं मत होतं पण माझ्या मताविरुद्ध जनतेने कौल दिलाय तर मी पंतप्रधानपदी आता राहणार नाही आणि त्यांनी ते पाय उतार झाले। तर तसं होऊ शकणार आहे का आपल्याकडे? म्हणजे तुमचा हेतू जरी का चांगला असेल तर मग पद्धत का अशी लावता तुम्ही? म्हणजे तुमच्या मनात काही काळबेर आहे का? काळा पैशासारखं तुमच्या मनात काळबेर काय आहे का? काळा पैसा शोधताना काळ्या मनाने तुम्ही पैसा शोधतात का? हा प्रश्न कोण विचारणार त्यांना? मनमोहन सिंगांबद्दल बाकी कोणी काही म्हणो पण त्यांचं अर्थतज्ञ किंवा आर्थिक ज्ञान जे आहे ते नक्कीच मानलं गेलेलं आहे, जगामध्ये मानलं गेलेलं आहे। आणि अशा माणसांनी ज्या वेळेला एखादं मत व्यक्त केलं तर ते मत नक्कीच गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की 28 तारीख असेल आणखीन काय असेल या वेळेला केवळ राजकीय पक्षांची आंदोलन होता कामा नये, जनतेने त्याच्यामध्ये मग सहभागी झालं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।